संघाकडून आणि नक्कीच मोठ्या अपेक्षा या संघाकडून असणार आहेत. दुसऱ्या बाजूला सूरज पाटील आहेत, दीपेश माळी आज आयकॉन खेळतात, ओमकार पाटील आहेत, मनीष कुटले आहेत नांदगावचे, त्यानंतर रोहित घरत आहेत, विघ्नेश पाटील आहेत, हर्षद तेरवणकर, योगेश पाटील, प्रतीक ठाकूर, अमोल पाटील, ऋषी घरत खेळताना दिसतील. त्यानंतर रोहित दारवे असतील किंवा शिवतेज जितेकर आहेत या टीममध्ये. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. आजच्या दिवसामधील पहिला सामना रायगड प्रीमियर लीग रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा सीझन 2. करूया गणरायाचं स्मरण. आज संकष्टी चतुर्थीचा दिवस आहे. आज रविवार जरी असला तरी संकष्टी चतुर्थी आहे, लक्षात घ्या. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. हे कार्य निर्विघ्नपणे पूर्ण पडण्यासाठी आपण गणरायाला साकडे घालूया. कोणत्याही विघ्नाविना, संकटाविना हा दिवस आजचाही खूप चांगला जाऊ दे आमच्या खेळाडूंना, अशी मागणी आपण श्री गणरायाला करूया. महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करत, लोकनेते दिवा पाटील साहेबांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करत जाऊया आपण मैदानाच्या दिशेनं, ज्या ठिकाणी दोन्ही संघ आता मात्र सज्ज झालेत. फक्त प्रतीक्षा आहे पहिल्या बॉलची. आणि घड्याळामध्ये वाजलेत 9:55. जय पवार सर आणि त्याचप्रमाणे विजय पिल्लाई पंचांचं काम पाहतील. आमच्या संवेद साथी गुणसंख्या लेखक कांचनजी पालकर आहेत. 24 लाईव्ह इव्हेंटची संपूर्ण टीम, विवेक पाटील आणि टीम सज्ज आहे. आणि आजच्या दिवसामधील पहिला बॉल विघ्नेश पाटील कडून. पहिलाच बॉल टप्पा पडला, उसळला. इकडे मात्र खेचायचं होतं थोडासा ऑन साईडला, परंतु अनपेक्षित बाउन्स होता खेळपट्टीमधला, तो पाहून सुद्धा चक्रावून गेला असेल. लेग बायच्या इशारानं अवांतर धावेनं मात्र हे खातं उघडलं जाते. पहिली धाव एक्स्ट्राजमध्ये खात्यावर. विघ्नेश पाटील मॅन फ्रॉम मोरबी. अतिशय सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर चांगला गोलंदाज ओळखला जातो. सुरुवातीला बरंचसं लेदर क्रिकेटवर लक्ष होतं, त्यामुळे टेनिस क्रिकेट किंवा या फॉर्मॅटपासून लांब होता. फक्त जंटल टच दिला. इकडे मात्र बॅकफुटला गेला, बॅटचा फेस ओपन केला, फक्त दिशा दिले. बॉल थर्डमॅन बाउंड्रीच्या दिशेनं 4 धावांकरता आजच्या दिवसातील पहिला चौकार आणि धावसंख्येचा सुद्धा खऱ्या अर्थानं बॅटच्या स्वरूपामधील श्री गणेशा. हर्षद पेंडारी त्याच्या बॅटमधून हा वेगवान चेंडू होता. इकडे मात्र टप्पा पडला, ओसे घेत सरळ विकेट किपरचा वेध घेत पोहोचला हा चेंडू. चांगलं प्रत्युत्तर दिले. पाठीमागच्या चेंडूवर थोडासा रूम दिला होता, परंतु यावेळेस वेग वाढवला विघ्नेश पाटीलला. पाऊस म्हटला ना तर थोडासा गोलंदाजांना सहाय्य करतं. खेळपट्टी कारण सोपं नसतं फलंदाजांसाठी सुद्धा. भर पावसामध्ये चेंडूवर नजर ठेवणं. बॉल स्कीड होतात, वेगानं येतात अंगावर. चांगला फटका पॅकपुटवरून स्लॅश केलाय. बॉलला पाठवलंय स्वीपर कव्हर बाउंड्रीच्या दिशेनं. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्ट्रोक फ्रॉम हर्षद पेंडारी. बॉल सीमा पार, षटकार. कमाल स्ट्रोक या. हा रूम दिला होता थोडासा ऑफस्टोनच्या बाहेर आणि बॅकफुटला जाऊन स्लॅश केलाय. स्क्वारकटचा अप्रतिम फटका. आणि बंटी पेंढारी म्हटला की तुम्हाला हे कॉपीबुक स्टाईल फटके पाहायला मिळतात. त्यासाठी ओळखला सुद्धा जातो. तंत्रशुद्ध फटकेबाजी करण्यासाठी हा खेळाडू सगळ्यांनाच परिचयाचा आहे. तो राऊंडर स्टम्प्स आला होता, पाठीमागे खेळून काढलाय. फाईनली कडे हा चेंडू बंटीनं. सिंगल मिळेल, 1 रन. पावसामध्ये सुद्धा धावा आल्यात. हे वैशिष्ट्य वैष्णवी 11 कोलार संघाच्या दृष्टिकोनातून धावा झाल्यात आतापर्यंत 12. हर्षद पेंडारी 4 बॉलमध्ये 11 धावांचं योगदान. केतन मात्रे ऑन स्ट्राईक नाव. वाकणचा सुपरस्टार खेळाडू. मोठा फॅन्स बेस आहे या खेळाडूचा.
आणि नेहमीच केतनची बॅटिंग पाहण्यासाठी बरेच जण अक्षरशः आतुर असतात. ऑनलाईन पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या संख्येमध्ये सुद्धा केतन मात्रे आला बॅटिंगला की ती वाढ पाहायला नेहमीच मिळाले आणि मोस्ट फेवरेट प्लेअर आहे सध्याच्या घडीचा, वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर इन इंडियन टेनिस क्रिकेट ऑल्सो. आणि रबर बॉलला सुद्धा तोच परफॉर्मन्स त्याचा सातत्यानं आपल्याला पाहायला मिळाला आहे. विघ्नेश पाटील नेक्स्ट बॉल. हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु केतनला बीट केला विघ्नेश या चेंडूनं. डॉट येतोय हा पहा पुन्हा एकदा. टप्पा पडल्यानंतर काहीसा आतमध्ये येत बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. धावफलकावर वैष्णवी 11 कोलाड, बिनबाद 12. निदान 5 मिनिटं. बॅनरचा हेलिकॉप्टर बॉय श्रेयश कदम आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर. व्हेरी हँडसम पर्सनॅलिटी आज पाहायला मिळतील. त्यांचा खेळ तुम्हाला नेहमीच व्यावसायिक जगतामध्ये सातत्यानं ज्या नावाची चर्चा तुम्हाला पाहायला मिळते, आज श्रेयश कदम, चित्रलेखा पाटील, स्पॉन्सर बाय UV स्पोर्ट्स अलिबाग या टीमकडून खेळताना दिसतील. वेगवान चेंडू आउटसाइड ऑफस्टम, टप्पा पडला, ओसळी घेत सरळ विकेट किपरकडे. चांगला बॉल हा पहा, आउटसाइड ऑफस्टम बरोबर वाईड लाईनच्या आतमध्ये चिटकून टाकला होता. काय फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न मात्र केलाय. रोहितचा बॉल समोर अगदी बॅक टू द बॉलर्स. कोणती धाव मिळणार नाहीये. चांगली सुरुवात केली रोहित धारवेनं. पहिले 2 चेंडू निर्धाव आलेत, डॉट बॉल. कारण समोर केतन मात्रे आहे, केतन मात्रे आहे, अर्षद पेंडारी आहेत आणि त्यांच्या समोर गोलंदाजी करायची आहे. हा थोडासा फुल लेंथ होता, समोरच्या दिशेला लॉफ्टेड ड्राईव्ह, जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांकरता षटकार. पुढे हात टाकलेला हा चेंडू होता आणि त्याच्यावर मात्र चांगला ड्राईव्ह. शॉर्ट बॉल आहे, पाठीमागे वळून मारलाय, फाईन एक बाउंड लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा बंटी पेंडारीचा तडाखा, बॉल सीमा पार, षटकार. थँक्यू DJ SDC. लगातार 2 षटकारांचा खेळ सादर केलाय. टीमची टोटल 24 जाबा. वैष्णवी 11 कोलाड. ऐवा कॅच, परीक्षक कमाल कॅच साठी पारितोषिक आहे. जे पकडतील त्यांनी लगेचच स्टेजवर येऊन आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे. दोन षटकार खाल्यानंतर यावेळेस मात्र चांगला चेंडू, चांगला कमबॅक म्हणता येईल धारवेकडून. हा डॉट निघतोय, निर्धाव चेंडूची सांगता.
2 षटकार 3 डॉट बॉल आतापर्यंत 5 चेंडू समाप्त झालेत. 24 धावा 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून सुंदर असं प्रक्षेपण सुरू आहे रायगड प्रीमियर लीग सीझन 2चं. ओ इकडे थोडासा वाईड होता बॉल, शॉर्ट मिड विकेटला क्रॉस करत बॉल सरळ डीप मिड विकेट बाउंड्रीलाईनच्या दिशेनं 4 धावांकरता शेवटच्या बॉलवर आलेल्या चौकारानं 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर बिनबाद 28 धावा. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. चांगल्या सरासरीनं धावा झाल्यात आतापर्यंत कोलाड संघाच्या धाव फलकावर. पाऊस सुद्धा थांबलाय, सकाळपासून मुसळधार पाऊस होता. मागचं षटक आपण बघितलं रोहित धारवेचं 3 डॉट बॉल 2 षटकार 1 चौकार 16 दिल्या. विघ्नेश पाटीलनं पहिल्या षटकामध्ये 12 धावा दिल्या होत्या. तेवढं पहिल्यांदा जोडी फोडण्याकडे लक्ष द्यावं लागेल. विघ्नेश 11 RMSK, विरांश 11 दापोली मुरबी या टीमला. मिस्टर 24 लाईव्ह इव्हेंट्स संदेश पाटील आणि ज्यांच्या माध्यमातून खरं तर आपल्याला हे 24 लाईव्ह इव्हेंट्स पाहायला मिळत आहे. मालक आहेत 24 लाईव्ह इव्हेंटचे, परंतु अल्पावधीतच या वाहिनीनं मात्र सगळ्याच मी तर म्हणेन क्रीडा रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय. एक वेगळं आढळ असं स्थान निर्माण केलं 24 लाईव्ह इव्हेंट्सनं आणि म्हणूनच कमी कालावधीमध्ये अनेक सबस्क्रायबर्स जोडले गेलेत या वाहिनीशी. अजूनही आपण जोडले गेले नसाल तर नक्कीच आपण सर्वांना विनंती आहे, मराठी माणसाचं हे चॅनल आहे आणि प्रत्येक मोठ्या स्पर्धा रायगडमधील तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतात. शॉर्ट बॉल होता, इकडे पुल केलाय, ऑन साईडला सिंगल घेतली जाईल. एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. तर 24 लाईव्ह इव्हेंट्स आणि नाविन्य देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये काहीतरी वेगळं पण देण्याचा प्रयत्न मात्र त्यांच्या माध्यमातून, ग्राफिक्सच्या माध्यमातून आज इन्स्टावर शॉर्ट रील्स लगेचच खरं तर अपलोड केल्या जातात. यूट्यूबवर तुम्ही पाहू शकता आणि त्याचमुळे खरं तर प्रत्येक प्लेयरला, प्रत्येक खेळाडूंना प्रसिद्धी देण्याचं कार्य मात्र ही वाहिनी सातत्यानं करत आले. व्हाईट बॉल आलाय, 31 धावा धाव फलकावर 31. विघ्नेश पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी करतोय. राऊंड स्टंप्स इकडे फटका फसलाय, बॉल हवेत आहे, संधी आहे, कॅच ड्रॉप. दैव देत आणि कर्म नेत असं म्हणतात ना, तशीच काहीशी परिस्थिती. झेल सुटलाय कोणाचा, खरं तर गोल्डन चान्स. या चान्स पुन्हा येईल की नाही कोणाला माहिती नाहीये, परंतु विघ्नेश पाटीलनं ती शक्यता तर निर्माण केली होती. हा पहा, शेवटपर्यंत नजर होती, परंतु बॉल अगदी अंतिम क्षणाला कॅरी झालेला नाहीये, हातामधून निसटला. ही सगळ्यात मोठा खरं तर टर्निंग पॉईंट ठरू शकतो या मॅचचा. जर इथून केतन मात्रेनं धाबा चोपल्या तर नक्कीच हा झेल मात्र विघ्नेश पाटीलचा जिव्हारी लागणार आहे. सुटकेचा निश्वास टाकला असेल केतननं सुद्धा, कारण एवढा झटपट केतन मात्र बाद होणाऱ्यांपैकी नाहीये. धावफलक त्याचं पाहिलं आपण तर अवघी एका धाबेभोवती होता. हा चेंडू सरळ शरीरावर भेदून विकेट किपरकडे गेलाय. कोणतीही धाव नाहीये, डॉट बॉल. सुपर बॅटिंग फ्रॉम बंटी. पुल केला, बॅकफुटला जाऊन शॉर्ट मिड विकेटला फिल्डर आहे, सिंगल. एकेरी धाबेच्या बरोबरीनं हे षटक मात्र समाप्त झालंय, परंतु या षटकामधील हुरहुर मात्र मनाला कायम लागून गेली असेल.
केतन मात्रेचा सोडलेला झेल. हेच या षटकामध्ये घडलंय. या ओव्हरमध्ये 11 धावा आल्या. 3 षटकांच्या अखेरीस धाव फलकावर 39 धावा. ऐवा कॅच विनर आणि हे पारितोषिक त्याला जीपे करण्यात आले 200. अमित नाव आहे विनरचं. अभिनंदन अमित. आणि असेच सर्वांनी खरं तर हा प्रेम देत राहा. सीमारेषेलगत आणा. फायनलसाठी अंतिम सामन्यामध्ये जो झेल टिपणार आहे ना त्याला बाईक आहे. अंतिम सामन्यामध्ये फायनलमध्ये जो झेल टिपेल ना त्याला बाईक मिळणार आहे. त्यामुळं फायनलसाठी तर मोठ्या संख्येनं खरं तर प्रेक्षक वर्ग जरूर पाहायला मिळतील. परंतु एकापेक्षा जास्त जर कॅचेस त्या मॅचमध्ये टिपल्या तर त्याचा जो निकाल आहे तो लकी ड्रॉद्वारे काढण्यात येईल. ₹50 नाममात्र भरून तुम्हाला आज इलेक्ट्रिक स्कूटी जिंकण्याची संधी आहे. तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ऑर्गनायझर टीमशी. ₹50 कुठेही खर्च होतात. 1-2 वडापाव खाले, एक चहा पिला तर पटकन ₹50. अजून बऱ्याचशा गोष्टींसाठी ₹50 आपण खर्च करत असतो. परंतु ₹50 स्कूटी मिळू शकते नशीबवान भाग्यवान विजेत्यासाठी. त्यामुळं ₹50 हे अतिशय नाममात्र. मी तर म्हणेन ज्याचं स्वप्न अजूनही साकार झालेलं नसेल खरं तर क्रिकेटमधून स्कूटी जिंकण्याचं, बाईक जिंकण्याचं, त्याचं स्वप्न ही स्पर्धा तुमचं पूर्ण करू शकते. ₹50 द्या. एक कुपन तुम्हाला मिळेल शेवटच्या दिवशी. ते कुपन आपलं निघालं तर आपल्याला जागेवरच स्कूटी दिली जाईल. आज रविवार आहे. थोडंसं एअरपोर्ट बिझी असू शकतो. आज जास्त फ्लाईट्स बघायला मिळतील. चला 3 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा. 13चा आतापर्यंत करंट रन रेट आहे. चांगली धावसंख्या. एक संधी आली होती ती संधी गमावली मी तर म्हणेन दापोली मुरबी टीमनं केतन मात्रेचा झेल टिपण्याची. परंतु पाहूया पुढे काय घडतंय. चला थोडं स्पीडअप करा. स्लो होऊन जमणार नाही. काल 4:15ला ही स्पर्धा संपली होती. बरेचसे प्रेक्षक आले तिकडे, मला सुद्धा भेटले. एवढ्या लवकर का संपवली तुम्ही स्पर्धा बघण्यासाठी. आणि काल सुपर ओव्हरचा टाइमपास सुद्धा होता. ओ यावेळेस मात्र लॉफ केलं ऑन साईडला. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. वाट ए फॅन्टास्टिक स्टॉप. कमाल क्षेत्ररक्षणाचा नजारा पाहायला मिळालाय. शेवटच्या क्षणापर्यंत थांबला. मनीष कुठले आहेत तिकडे नांदगावचे. आणि शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवली. अगदी त्याच क्षणाला मात्र बरोबर जम केला आणि हा षटकार जाण्यापासून नक्कीच रोखला. असे झेल घेणं सोपं नसतं, परंतु या धावा फार महत्त्वाच्या ठरू शकतात. कारण एकच धाव आले हे श्रेय द्यावं लागेल मनीषला. सुपर फिल्डिंग. ओ तेरवणकरचा बॉल पुन्हा एकदा फटका फसलाय. बॉल हवेत आहे. संधी आहे. बॉड कॅच. फॅन्टास्टिक कॅच. रोहित टिपलाय तिकडे आणि केतन मात्रेला मात्र तो आनंद जास्त वेळ त्याच्या चेहऱ्यावर टिकू दिलेला नाहीये. पुन्हा एकदा उडालेला झेल. यावेळेस मात्र थोडासा कठीण झेल होता मी तर म्हणेन. संपूर्णपणे श्रेय द्यावं लागेल फिल्डरला. रोहित घरतनं टिपला झेल आणि संपलाय बाय कमॅन केतन मात्रेचा खेळ. देवाची खेळपट्टीवर स्थिरावू दिलेलं नाही या मॅचमध्ये.
मित्रमंडळी ही मोठी अचिव्हमेंट आहे सूरज पाटील आणि टीमसाठी. सर्वांना माहिती आहे केतन मात्रे जर पूर्ण इनिंग खेळला अर्धशतकापेक्षा कमी धावा कधी काढतच नाही तो. आणि गतवर्षी आपण बघितलं तर केतन मात्रेच या स्पर्धेमधील खरं तर चॅम्पियन संघाचा अविभाज्य घटक होता. आणि त्याचमुळे आणि खास करून त्याच्याकडे विशेष सर्वांचं लक्ष असतं. परंतु पहिला झेल सुटला, परंतु दुसरा झेल काय पकडला, अप्रतिम झेल. गतवर्षी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आयकॉन कॅटेगरीमधून सुद्धा केतन मात्रेच राहिला होता. कमाल परफॉर्मन्स दिला होता या स्पर्धेमध्ये. त्यामुळं पुन्हा एकदा खरं तर कन्सिस्टन्सी या स्पर्धेमध्ये दाखवली जाणार का केतन मात्रेकडून, याच्याकडे नक्कीच सर्वांचं लक्ष असेल. न्यू बॅटर कम्स इन, विशाल जितेकर विजय. कॅप्टन कूल. तेरवडकरचा हा बॉल पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, डाईव्ह लगावा तिकडे. जे टिपल्यानंतर अपील पाहायला मिळते. पाहूया एक्झॅक्टली काय घडलंय. एक झेल मागाशी रोहित गरजनं टिपला. कॉन्फिडन्स वाढलाय क्षेत्ररक्षणामधला. चला नॉट आउट. पेंढारी सलामीला पाठवण्याची जी आयडिया होती नक्कीच ती पूर्णपणे मित्रमंडळी यशस्वी. आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू हर्षद तेरवणकरचा इकडे मात्र निर्धाव निघून गेलाय. डॉट बॉल. कौतुक करावं लागेल कारण हे षटक जे आहे ना हे संपूर्णपणे धावसंख्येला रिस्ट्रिक्ट करणारं षटक राहिलंय. एकतर केतन मात्रेची महत्वाची विकेट या ओव्हरमध्ये आली. आत्तापर्यंत जर बघितलं तर एकच धाव त्यानं दिले. एक लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव आली होती. त्यामुळं गोलंदाजातली जी दाहकता आहे ना, गोलंदाजातली जे चटके आहेत ना, ते सध्याच्या घडीला फलंदाजीसाठी ओव्हर द स्टम्प्सनं. ओ यावेळेस हुक शॉट. बॉलला पाठवले सरळ लॉंग लेग बाउंड लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. उत्तुंग फटका, षटकार. सुपर बॅटिंग फ्रॉम बंटी पेंढारी. 17 बॉलमध्ये 42 धावांवर पोहोचलाय. या रायगड प्रीमियर लीग मध्ये 2 अर्धशतकं आपण पाहिली. पहिल्या दिवशी 1, दुसऱ्या दिवशी 1. पुन्हा एकदा वेगात टाकलेला हा चेंडू होता तेरवडकरना. स्पीडली रॅपिडली खरं तर विकेट किपरच्या हातामध्ये पोहोचल्या. पहा चेंडू वेग सुद्धा होता. थोडीशी उसळी घेत निघाला तो सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या टोटल 8, परंतु गोलंदाजाच्या खात्यामध्ये 7. 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 1 गडी बाद, 47 धावा. हे रायगड प्रीमियर लीग सामना भरलाय मानाचा. 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 तर मिस्टर RPL सुमित धोंगडे यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. कालपासून आपण बघितलं स्पर्धा सुरू झाल्यापासून खरं तर हा ऑरेंज पट्टा असेल किंवा बरेचसे बॅनर कोसळले. पुन्हा आपल्याला ते लावावे लागतात कारण प्रचंड सोसरड्याचा वारा आहे. एंट्रीला सुद्धा खरं तर मोठा बॅनर तिकडे सुद्धा पडलाय. परंतु त्या बॅनरवरचे सगळे फोटो डिस्टर्ब झालेत. परंतु त्याच्यावर एक फोटो आहे. तो जर तुम्ही बघाल एंट्री गेटला तर तो एकच फोटो तुम्हाला त्या बॅनरवर सध्या दिसायला मिळतो आणि तो सुमित धोंगडेचा आहे. बाकी सगळे फोटो झाकून गेलेत, फाटलेत, परंतु एक फोटो आहे. कणकर व्यक्तिमत्व आहे सुमित धोंगडे.
ओ यावेळेस मात्र हलक्या हातानं ऑन साईडला फक्त दिशा दिले, थोडासा पुढे गेला होता आणि इकडे चेंडू टप्पा खात सरळ डोक्यावरून फ्लाय झालाय मनीषा. बॉल सीमा पार 4. विशाल जितेकरनं अकाउंट ओपन केलंय. 4 धावेनं चौकार. पुन्हा एकदा यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट हा स्ट्रोक. पहिली रन तर वेगानं घेतले, दुसऱ्याचा प्रयत्न परंतु पाहूया क्षेत्ररक्षक पोहोचले तोपर्यंत मात्र दुहेरी धावा. डाव पुढे न्यायचा आहे कारण जी स्टार्ट हवी होती ना ती दिले मिळवून मी तर म्हणेन बंटीनं. परंतु केतनला बाद केल्यानंतर थोड्याफार तर धावा नक्कीच कमी केल्यात सूरज पाटील आणि टीमनं आणि त्याचं श्रेय द्यावं लागेल. रोहित घरतनं जो झेल टिपला, अप्रतिम झेल टिपला त्यानं आणि म्हणूनच तडाखा बसलाय परंतु तो थोडासा तुलनेनं कमी. परंतु पाहूया विशाल जितेकर डाव कसा पुढे न्यायचा ते त्याला माहिती आहे. डोक्यामध्ये वेगवेगळ्या आयडियाज त्याच्या नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. स्मार्ट माइंड खेळाडू आहे रोहित घरत. गोलंदाजीसाठी क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. ओ फिरून खेळला हा स्ट्रोक. यावेळेस मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. नो चान्स फॉर फिल्डर. बॉल सरळ सीमारेषा पार 4 धावांकरता या ठिकाणी पोहोचलाय आणि चेंडूची फील्ड सुद्धा झाले. बरोबर मिडऑफच्या वरून खेळण्याची रणनीती जी होती विशाल जेतेकरची ऑफ ड्राईव्हची ती बरोबर यशस्वी होती परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. आय थिंक अमोल पाटील त्या ठिकाणी आहेत. या 2 धाव्यानं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल 59. 4-2 4-2 4-2 4-2 असं पृथक्करण आतापर्यंत रोहितचं. ओ यावेळेस मात्र समोरच्या दिशेला वाडे शॉट. अप्रतिम फटका विशाल जितेकरच्या बॅट मधून लॉंग गॉन बॉर्ड लाईनच्या दिशेनं हा खणखणीत असा फटका षटकार. या ओव्हरमध्ये मात्र धावा येत असताना कमबॅक चांगलं केलं होतं पाठीमागच्या ओव्हरमध्ये. ओ यावेळेस सुद्धा चांगला कनेक्ट झालाय आणि तोही चेंडू पाठवून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड लाईनच्या बाहेर. विशाल जितेकर ऑन फायर नाव. 4-2 4-2 6-6 आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती तब्बल 71 या आकड्यावर. 71 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट ओनली. या ओव्हरमध्ये रोहित घरतनं दिल्या 24 धावा आणि त्याचमुळे 71 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच GS स्पोर्ट्स कुहिरे नागोडणे आणि चित्रलेखा पाटील स्पॉन्सर बाय UB स्पोर्ट्स अलिबाग. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी लगेचच मंचावर या. हे षटक संपण्याच्या अगोदर बरोबर इनिंग ब्रेकमध्ये आम्ही टॉस करणार आहोत. जर एकाच टीमचा कॅप्टन उपस्थित असेल त्या टीमच्या कॅप्टनला आम्ही टॉस विन घोषित केला जाईल. तुमच्याकडे पुढची 5 मिनिटं आहेत. आय थिंक अक्षय पवार लीड करतात GS स्पोर्ट्स कुहिरे नागोडणेला आणि चित्रलेखा पाटील स्पॉन्सर बाय UB स्पोर्ट्स अलिबागचे कॅप्टन आहेत आदर्श पाटील वाघरण. दोन टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. महागड्या षटकानंतर आता मात्र पाहूया आणखीन एक स्लॉग ओव्हरचं षटक. हर्षद तेरवणकर ज्यानं मागच्या ओव्हरमध्ये फक्त 8च धावा दिल्या होत्या. हे षटक फार निर्णायक राहणार आहे. 71 धावा झाल्यात. शॉर्ट बॉल आहे पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. इकडे मात्र फटका फसलाय. टॉपच घेतले बॉल विकेट किपरच्या हातामध्ये आणि फलंदाज होतील बाद दीपू आहेत पाठीमागे आणि अखेरीस बंटी पेंडारी मात्र बाद झालाय. 19 बॉलमध्ये 42 धावांचा
तडाखेबंद खेळ त्यानं साकार केलाय. केतन मात्र याची उणीव मात्र भासू दिली नाही या मॅचला आणि अशीच पटकेबाजी मात्र पाहायला मिळाली. 221च्या स्ट्राईक रेटनं मात्र हा अप्रतिम खेळ साकारत तो तंबूकडे.